एका मादीपासून आपण जर बाबा आज 50,000 रुपये आपण 6 महिन्यात उत्पन्न घेऊ शकतो, तर असं आता 1 एकर मध्ये तुम्हाला सांगतो 5 का 6 क्विंटल कापूस होतो. 7नी जर धरलं, 6नीच धरून काही एक 10 रुपये तर येसणारच जाते, तर ते मेहनत अलग जाते. तर तुम्हाला सांगतो एका एकरामध्ये आपल्याला किती 30,000 35,000 रुपये उरतात. पण ह्याच्यामधून काय होतं, यांचं खाऊन पिऊन 35,000 परफेक्ट राहतात. ना पाऊस ना पाणी, दुष्काळ पडा, भानगडी झाल्यात, याचं काही तसं कुठंच काही होत नाही. जनावर म्हणजे तुम्हाला सांगतो 2 महिन्यामध्ये आमचं प्लस 2.5 महिन्यामध्ये ते प्लस 30 किलो 35 किलो पिल्लू आमचे ह्या खाद्यापासून तयार झाले. हे पॅलेट मशीन पासून 50 किलो मका घ्यायची, 10 किलो त्याच्यात आपलं सोयाबीन टाकायचं, आणि तांदूळ टाकायचे 10 किलो, आणि गहू टाकायचे 30 किलो, असे 1 क्विंटलच. त्याच्यात मीठ वगैरे टाकायचं, आणि याच्यात मध्ये पॅलेट मशीन टाकलं तर एकदम मिक्स होऊन जातो. ते पूर्ण मिक्स करायचं. हा, मिक्स करायचं, मशीन टाकायचं. हा, मशीन गोळी तयार होते. थोडं मौचर द्यायचं त्याला. जिथं समजा पहिल्याने काय होतं, 3 क्विंटल कापूस व्हायचा, आता 7-8 क्विंटल कापूस होता आमच्या शेतामध्ये एका एकर मध्ये. कशाची कमाल आहे? खताची. आपले जे वरापालनचे जे गोमूत्र आहे, ते त्यांचे वेस्टेज जे आहे त्याची कमाल आहे. तुमचं म्हणणं आहे का शेणखतापेक्षा अधिक पॉवरफुल आहे? नाही, पॉवरफुल एकदम. आता मी युनिक अशा वराह पालनाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आले. तुम्ही माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर लार्ज व्हाईट या जातीचे या ठिकाणी पीक फार्मिंग म्हणा किंवा वराह म्हणा, या ठिकाणी त्यांचं पालन केलं जाते. आता विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय न पाहता आपला ज्या व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे असे व्यवसाय आपण केले पाहिजे. आणि असे व्यवसाय जर गावगाड्यात सुरू झाले तर एक रोजगाराचं चांगलं साधन त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होणार आहे. आता माझ्या सोबत आहे ते सर, त्यांचं शिक्षण झालेले कॉम्प्युटर सायन्स, बाहेर कुठेही जॉब न करता आपल्या गावात त्यांनी या ठिकाणी वराह पालन सुरू केलेले. बरेच लोक आहेत वराह पालन म्हणलं की नको म्हणतात. मी तर म्हणतो तुमचा फायदा तर तुम्ही 100% केले पाहिजे. आज या ठिकाणी आपण काय जाणून घेणार आहोत, एकंदरीत हे वराह पालन सुरू करण्यासाठी शेडची उभारणी कशा प्रकारे केली पाहिजे, त्यांचं खाद्य व्यवस्थापन कसं आहे, आणि एकंदरीत आपण शेळी पालनातून उत्पन्न घेत असताना पॅरलल याच्यामधून तुम्हाला उत्पन्न कशा प्रकारे घेता येईल या ठिकाणी सविस्तर माहिती सरांकडून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर आता सरांसोबत आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्रभरामध्ये आम्ही अनेक गोट फार्म कव्हर केले, परंतु अशा प्रकारचा अनुभव मला कुठे आला नाही. आता या ठिकाणी तुम्ही हे वराह पालन सुरू केले, विशेष उद्योग आहे. गावाकडे लोक वेगळ्या नजरेने या व्यवसायाकडे पाहतात. नेमकं या व्यवसायात आपण आला कसं आणि याची सुरुवात झाली कशी? सर, आपण शिक्षण केलं, BSc कम्प्युटर सायन्स केलं, नंतर करावं काय तर जमलं नाही एवढं फार काही समोर. तर मग आपण शेती होती आपल्याला, शेतीला आपण एक जोडधंदा म्हणून बघा म्हणलं काय जमल ते करू. मग आपला विचार पडला की वराह पालन हा चांगला आहे. बरोबर, चांगला आहे. मग आपण भेट दिली 2-3 शेतकऱ्यांना जे करतात ते. मग आपण त्यांना भेट दिली, सगळं त्यांच्याकडून शिकून घेतलं. मग आपण चालू केलं, त्यांच्याकडून आपण वराह आणले, मग आपण चालू केलं. मग त्यांना आपण खाद्य तेल टाकणं चालू केलं. नाही, माझा मूळ प्रश्न जो आहे, शेळी पालन आपल्याला बहुतेक ठिकाणी पाहायला मिळतं. मी तुम्हाला शेळी पालनाला कम्पेअर करण्याचं कारण आहे की तो एक कॉमन व्यवसाय झाला आहे, शेतीला पूरक म्हणून करतात. पण वराह पालन फार कमी केलं जातं. विशेष आकर्षण तुम्हाला काय वाटलं किंवा याच्यात फायदा काय वाटला तुलनेचा अधिक की तुम्ही इकडे आला? सर, शेळी पालन मध्ये की एक शेळी जास्तीत जास्त 2 ते 3 पिल्लू देऊ शकते, पण वराह मध्ये एक मादी 9 ते 14 पर्यंत पिल्ले देतात. म्हणजे मुख्य फार हा की शेळी आपल्याला 2 पिल्ले देते किंवा जुळ्या तळ्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्या तुलनेत त्याचं अधिक प्रमाण किती? 9 ते 14 पर्यंत जातात. आपल्याकडे जे आहेत आतापर्यंत 14 हायेस्ट पिल्ले दिलेत. 14 पिल्ले दिले. आणि इन्कम बी जास्त आहे. शेळीचे कसे 2 ते 3 पिल्लू मध्ये काही जास्त उत्पन्न भेटत नाही. अच्छा. आणि यांचे 9-10 असे पिल्ले देत चालतात. बरोबर आहे. जन्मदर जास्त, जन्मदर जास्त, त्यांचं प्रमाण जास्त असतं पिल्ले देण्याचं. तर काय सांगत तुम्ही डिलिव्हरीची पद्धत? डिलिव्हरी पद्धत कशी आहे की क्रॉसिंग झाल्यापासून 114 दिवस लागतात त्यांना डिलिव्हरीसाठी. डिलिव्हरीसाठी. एक मादीपासून 10 पिल्ले जर झाले तर 2 आपले 60 दिवसामध्ये, म्हणजे 2 महिने. 2 महिन्यात जन्म झाल्यानंतर 2 जन्म झाले 2 महिने आपण विक्री करू शकतो त्यांची. एक पिल्लू 4,000 ते 5,000 जाऊ शकतो. आणि आपल्याकडे 10 पिल्ले असतात. 10 पिल्ले तर तुम्हाला सांगतो 10 पिल्ल्याचे 50,000 रुपये एका मादीपासून उत्पन्न. अच्छा, हे 2 महिन्यात आपल्याला? 2 महिन्यामध्ये एका मादीला 15,000 आपलं खाद्य लागत. अच्छा. आपलं प्रॉफिट किती राहिलं?
35,000 रुपये 35,000. एका मादीपासून 35,000. आपल्या कमीत कमी तसे 5 मादे आहे. अच्छा. आपल्याला कमीत कमी 5 माद्यापासून 2-3 लाखाचं उत्पन्न निघतं. मग हे जोडधंदा आहे सर. जोडधंदा म्हणता येणार नाही सर, आता हा. मुख्य व्यवसाय म्हणावा लागेल. हा, हे शेतीसाठी आमचं कसं आहे, शेती आहे ना, ते शेतीसाठी आमचं एक जे खाद्य लागत, पौष्टिक खाद्य समजा वगैरे लागत, त्यांचं पूर्ण पाणी वगैरे, त्यांचं गोमूत्र मूत्र वेस्टेज पूर्ण काय होतं, आम्ही एक तलाव केलेले. नाही, त्याच्याकडे आपण जाऊया आता. हा आपण आता त्यांचं जे वेस्टेज आहे हा त्याच्यापासून तुम्ही ते शेतीचं खत वगैरे देताय, शेतीतला हा. तो खर्च वाचतोय, हा. तो एक वेगळा प्रश्न करता येईल आपल्याला. माझा जो मुख्य प्रश्न होता की मला एकंदरीत हे म्हणायचं की गोट फार्म पेक्षा आपल्याला वऱ्हाळ पालन अधिक फायदेशीर या ठिकाणी ठरत आहे. परंतु फक्त आता ती प्रतिष्ठा म्हणा किंवा कमी दर्जाचं काम समजलं जातं, त्यामुळे अनेक लोक करत नाहीत. कमी दर्जाचं म्हणता येत नाही, हे उद्योग आहे ना. कमी उद्योगच आहे, दर्जा उद्योगच आहे. म्हणजे कमी दर्जा कशाचा आला, कमी दर्जा तर याचं तर कमी तुम्ही पाहा ना. एका मादीपासून आपण जर बाबा आज 50,000 रुपये आपण 6 महिन्यात उत्पन्न घेऊ शकतो, तर असं आता 1 एकर मध्ये तुम्हाला सांगतो 5 का 6 क्विंटल कापूस होतो. 7नी जर धरलं, 6नीच धरून काही एक 10 रुपये तर येणार जाते, तर ते मेहनत अलग जाते. बरोबर. तर तुम्हाला सांगतो एका एकरामध्ये आपल्याला किती 30,000-35,000 रुपये उरतात. पण ह्याच्यामधून काय होतं, यांचं खाऊन पिऊन 35,000 परफेक्ट राहतात. परफेक्ट राहतात. ना पाऊस ना पाणी काही. आता काय होतं की बाबा की दुष्काळ पडला, भानगडी झाल्यात, याचं काही तसं कुठंच काही होत नाही. आपल्या घर जवळ आणि सारं जवळ, एकदम जवळ. एकदम जवळ. ते म्हणजे असं याचं काय नुकसानी नाही, काय नाही. काहीच नाही. ट्रीटमेंट एकदम स्वच्छ जर ठेवली ते रोगराई येत नाही. एक पिल्लू पण अजून मिळेल नाही आमचं. वा, बरं. मर नाहीये. मर नाही, काय नाही. आता काय तुम्ही नाही. मला सांगितलं की एक मादी 9 ते हा. 10 पिल्लापर्यंत ते जन्म देते पिल्लांना, हा. परंतु याच्यामध्ये मर काहीच नाही. मर काहीच नाही. अच्छा, जात कुठली? लार्ज व्हाईट, बरं. लार्जर व्हाईट. अच्छा, सुरुवातीला तुम्हाला माहिती कुठून मिळाली याची? आमची सुरुवातीनं काय झालं, आम्ही युट्यूबवर पाहून हे पाहून त्याच्यामुळं आम्हाला ते एक आम्ही पहिले करीत नव्हतो, पण एक पाहिलं बाबा की आपलं काय म्हणलं कमीत कमी आपण पिल्ल्यापासून तर हे करावं. याच्यात काय होतं, आपण महाद्या आणायचं 20-25 हजार 30 हजारला महाद्या भेटतात. आपण जर आणलं त्याच्यात जर लॉस गेलो, याचं काय होतं, बचपनापासून जर आणलं आपण 10 पिल्ल्यापासून जर सुरुवात केली, आपल्याला पूर्ण टेक्निक नॉलेज येतं त्याचं, की याचं संगोपन कसं करायचं, काय करायचं. आपण मग काय त्याच्या माहिती होती, कोणचे रोगराई हे काय हे नेमकं. आपल्याला थोड्या याच्या पैशातून आपल्याला उद्योग करायचं म्हणल्यास नंतर आज लाखो रुपये लावतात लोक, शेड वगैरे बांधतात, त्याला खाद्य टाकीत नाही, मग खाद्याला पैसे राहत नाही, मग परपट बंद होऊन जातं. खाद्य व्यवस्थापन, आपल्याकडे शेळ्या असतील, गाय असतील, आपल्या शेतामध्ये त्यांना चारा उपलब्ध असतो, तर त्याकडे आपल्याला परवडतो. पण यांचं काही खाद्य वेगळं आहे किंवा तेच खाद्य? नाही, खाद्य मक्का आहे, सोयाबीन टाकतो, तांदूळ टाकतो, गहू टाकतो. त्याच्यात बोला आम्ही काय केलेले आता की पॅलेट मशीन आणलेली आम्ही. त्याच्यापासून तुम्हाला सांगतो की पॅलेट तयार करते ही मशीन, गुजरातून मागितलेली. कोणतं गाव? अहमदाबादहून. म्हणजे आता हे फक्त यांच्या खाद्यासाठी पॅलेट मशीन? हा, यांच्या खाद्यासाठी. खाद्यासाठी हे कसं आहे की पूर्ण मका वगैरे आपण निपर गवत वगैरे याच्यात टाकून आणि ह्याच्यात काढल्यानंतर असे पौष्टिक हार होतो. आपण काय करतो, भाडा टाकतो, खाली काय होतं ते नुस करून टाकतात, याच्या गोळी तयार करतात. पॅलेट गोळी तयार करण्यासाठी काय काय वापरतात याच्यामध्ये? मक्का, सोयाबीन टाकायची. मका 50 किलो मका घ्यायची पिल्ल्यांसाठी. अच्छा. नाही, ते झालं पिल्लांसाठी ते 50 किलो मका घेताय, परंतु एकंदरीत यांना पौष्टिक खाद्य तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीत आहे? 50 किलो मका घ्यायची, 10 किलो त्याच्यात आपलं सोयाबीन टाकायचं, आणि तांदूळ टाकायचे 10 किलो, आणि गहू टाकायचे 30 किलो, असं 1 क्विंटलचं. त्याच्यात मीठ वगैरे टाकायचं आणि याच्यात मध्ये पॅलेट मशीन टाकलं ते एकदम मिक्स होऊन जातं. अच्छा, ते पूर्ण मिक्स करायचं? हा, मिक्स करायचं, मशीन टाकायचं. हा, मशीन खाली गोळी तयार ते गोळी तयार होते. थोडं मौचर द्यायचं त्याला. अच्छा. मोचरसाठी आपण काय वापरतो, पाणी वापरू शकतो. अजूक आपण गवत काढी, जे घास वगैरे असतं बारीक करून, आपलं कटर बारीक करून याच्यात मिक्स करायचं, त्याच्यात पौष्टिक खाद्य होतं. आम्ही काय करतो की आमच्याकडे तुती आहे, तुतीचं असं प्रोटीन आहे. ते प्रोटीन मुळे काय होतं, याच्यामध्ये गोळी तयार होती त्याची. त्याला औषध द्यायचं असं म्हणजे हे नाही की त्यांच्यात आयुर्वेदिक प्रोटीन भेटतं त्यांना एकदम पद्धतशीर. म्हणजे जनावर म्हणजे तुम्हाला सांगतो 2 महिन्यामध्ये आमचं प्लस 2.5 महिन्यामध्ये
ते प्लस 30 किलो 35 किलो पिल्लू आमचे ह्या खाद्यापासून तयार झाले. खाद्यामुळे फक्त. हे पॅलेट मशीन पासून Pellet याचा फायदा भरपूर आहे. अच्छा. तुमचं झालं मक्का झाला, मक्काचे बिट्टे आहे, हम्म. आता वेस्टेज जाणार भूस, बरोबर. तर त्याच्यात काय करणार आम्ही बारीक करून ह्याच्यात टाकणार, हे मका ह्याच्यात टाकून त्याच्यात तयार करणार, म्हणजे खाद्य आपल्याला स्वस्त आणि मस्त ह्याच्यामधून तयार होते हे पॅलेट मशीन. बरोबर आहे. आपण वेगवेगळ्या प्रकार दिलं तर ते वाया जाणार आहे, वाया जाणार, त्यात पौष्टिक गुणधर्म पण येणार नाही. हा पौष्टिक याच्यामध्ये एकच की सगळं जे धान्य आहे आपण ते मिक्स करतो, याच्यामध्ये टाकतो, त्यामुळे त्याच्यामध्ये एक पौष्टिकपणा आहे, पौष्टिक त्यामुळे अधिक वजन वाढ होते. अजून वजन वाढतं आणि आपले जे अन्नद्रव्य लागते त्यांना ते बरोबर हे गोळी तयार समप्रमाणात मोचर, मिळतात ते. पूर्ण गरम होतं, याच्यातून काय होतं पॅलेट एकदम बेस्ट गोळी बनते एकदम, वा. आणि एकदम चांगल्या पद्धतीने खातात. तुम्ही सांगितलं की तुमचे जे पिल्ले आहेत तुम्ही 2 महिन्यानंतर त्यांची विक्री करता. विक्री करू. आता साधारण एका पिल्ल्याचं वजन 2 महिन्यामध्ये कितीपर्यंत जाऊ शकतं? 2 महिन्यामध्ये आमचं कमीत कमी 21-22 पर्यंत जाऊ शकतो. 21-22 किलो. शेळी पालनामध्ये तुम्हाला तुमच्या लोकल म्हणजे स्थानिक बाजारपेठेत तुम्हाला तिथं शेळी पालन विकले जातं तुमचे बोकडं हा, वगैरे. बाजारपेठ तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होते. परंतु वऱ्हाळ पालन जर या ठिकाणी आपण पाहिलं तर फार कमी प्रमाणात केले जातात. एकंदरीत याची मागणी कुठे आणि कुठे विक्री केली जाते? मागणी शेत जे जे व्यवसाय करणार ते घेऊन जात, नाहीतर काय कर मोठ्याला झाले. हे ब्रीडिंग साठी शेतकरी घेऊन जाऊ हा शकतात, बिल्डिंग पण बोकडांना एक कटिंग मार्केट आहे, तसं याचं कटिंग मार्केट कुठे आहे का? नाही आपले व्यापारी येतात ना, व्यापारी येतात किलोवर जातात ना ते. आता सध्या कसं मार्केट कमी असल्यामुळे 110 चालू आहे, तर 110 काय? 110 रुपये किलो जिथं हे जे वजन आहे. आता 2 महिन्यापासून जरा कमी आलेले, तर तुम्हाला सांगतो 150 पर्यंत, 150, 160, 180, 200 पर्यंत याचं मार्केट, माझं जसं मार्केट वरचं तसं ते चालतं. बरोबर आहे. मला एक सांगा, तुम्ही आता ह्याचं जे मुख्य संगोपन आहे कटिंग मार्केटसाठी करताय की ब्रीडिंग साठी? नाही, ब्रीडिंग साठी. हे जे मादे जे आहे का, आता हे जे मादे आहे हे काय होतात की आपण जे फीड चालतोय, फीड, हे जे पॅलेट मशीन वगैरे मका वगैरे यांचे जे फीड असतं यांच्यापासून उत्पन्न म्हणजे पिल्ले देतात, आणि जे कटिंगचा असतो, जे वेस्टेज चारतात त्यांचे पिल्ले होते, पिल्ले मरून जातात, त्यांचे पिल्ले त्याला पौष्टिक खाद्यच नाही भेटत ना. पौष्टिक खाद्य. एकंदरीत प्रेक्षकांनो, एका ठिकाणी खाद्याला महत्व काय आहे, कारण यांच्याकडे जी पॅलेट मशीन आहे, आता तुम्ही जर यांच्या शेतीत पाहिलं तर मका आहे, तुती आहे किंवा इतर तांदूळ आहेत, गहू आहेत, हे एकत्रित मिक्स करून या ठिकाणी या पॅलेट मशीन मध्ये टाकलं जातं आणि त्याच्यानंतर पौष्टिक असं पॅलेट खाद्य या ठिकाणी तयार होतं. आता हे खाद्य तुम्हाला तुमचे जे गाय असतील, शेळ्या असतील किंवा आता ह्यांच्याकडे वऱ्हाळ आहेत, यांचं वजन वाढण्यास अधिक महत्वपूर्ण घटक त्याच्यामध्ये असल्यामुळे ते महत्वाचे ठरतात. एकंदरीत खाद्याला या ठिकाणी त्यांनी महत्व दिलेलं आहे, कारण वजन वाढ अधिक मिळते, वजन वाढ अधिक मिळले तर तुमचे मार्केटमध्ये विक्री लवकर होणार आहे आणि त्याच्यामधून पैसे तुम्हाला अधिक मिळणार. मी त्यामुळेच तुम्हाला सांगतो, ज्या व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा आहे तो व्यवसाय आपण या ठिकाणी केले पाहिजे. दुसरं सर, एक समज शेतकऱ्याला सांगायला लागेल की आता सध्या मक्का चालू आहे, मक्का मार्केटमध्ये 20 मावचर जर राहिले तर 1200 रुपये क्विंटल चालू आहे. तर माझं म्हणणं आहे की बाबा आपण 1200 रुपये क्विंटल देपर्यंत आपलं पुरत नाही. शेतकरी मध्ये 30,000 रुपये लागतात एकरी खर्च, सारं पण काढणी, बांधणी, नांगरणी, नुंगरणी सारं, तर आपल्याला पुरत नाही. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे की आपलं शेतात जे आपलं एकर भर मका पेरायची, एकर भर पेर आपल्या जनावरला खाऊ घालायची. तर तुम्ही सांगा, आज जर जनावर जर समजा आपण 1200 रुपये क्विंटल 12 रुपये किलोनं हे जनावर चालले 110 ते 120-125 पर्यंत, 100-150 पर्यंत किलो वर जात हे. मग तुम्ही सांगा, या आपण जर 10 क्विंटल जर चारलं, 10 क्विंटल किती पैसे व्हायला? 10,000 रुपये व्हायला लागले. 10,000 व्हायला लागले तर मग याला 10,000 आपण खाऊ घालू शकत नाही. 12 महिन्यामध्ये ते 10,000चं खाऊ शकत नाही. कमीत कमी 6-7 हजारचं खाऊ शकतात. आपल्याला उत्पन्न किती यार व्हायला? त्यांच्या 50 पिल्ल्यांपासून 50 पिल्ले 50,000 रुपये येऊ राहिले आपल्याला. तुम्ही पहा ना, 5 क्विंटल कुठं, 5,000चं, 5 ते 6,000चं मका कुठं, आपलं 50,000 कुठं. खाद्य जर आपण घरचेच काही आपल्याला जर जनावराला खाऊ घातले, आपल्या जे वरा पाला नाही यांना जर खाऊ, यांचं उत्पन्न येतं आणि एकंदरीत शेतीतला माल आपला बाहेर विकण्याऐवजी इथंच उपयोग येतो. दर चांगला मिळतो. दर चांगला मिळतो. बरोबर, हा त्याच्यामधला फायदा फरक आहे. दुसरं म्हणजे आता यांचं वेस्टेज हा प्रमुख मुद्दा आहे. यांच्या वेस्टेजचं काय केलं जातं सर? एक शेततळासारखं बारीक आपलं हे केलेलं आहे, त्याच्यात वेस्टेज गोमूत्र वगैरे सारं यांचं जे खाद्य आहे हे पूर्ण मक्का, गहू, ज्वारी जे असते त्याच्यामध्ये काय होतं, या इथं साठवलेलं आम्ही. अच्छा सर, इकडे घ्या. हा, इथं साठवलेलं आहे. हे पाणी जे आहे का 7 दिवस 8 दिवस राहतात आणि एकदम
कुजून जातं ते एकदम पोस्ट म्हणजे असं म्हणजे आज चांगलं खत होतं. त्याच्यामुळे आम्ही काय करतो यांचा ऊसाला सरकीला कापसाला आमच्या 4 एकर शेती आहे. ह्याच्यावर 4 एकर शेतीवर हे पाणी सोडायला बिगर खताचं बिगर रासायनिक खत टाकता याचं उत्पन्न आमचं बघा तुम्ही क्षेत्र कापूस वगैरे पाहा तुम्ही असं याचं आमचं वेस्टेजचा एक फायदा आहे. याच्यापासून आम्हाला उत्पन्न ऊस वगैरे हे 1.5 एकर ऊस आहे. इथं 2 एकर शेती आमची इकडे सरकी आहे का पूर्ण कपाशीला पण आम्ही पाणी सोडतो. ह्याच्यापासून असं शेती अशी तंदुरुस्त होती भुसभुसी. तुम्ही रासायनिक खत वापरत नाही? रासायनिक खत वापरत नाही. कधीपासून वापरत नाही ते? 2 वर्षापासून. अच्छा, फक्त यांच्या वेस्टेजवर शेती चालू. म्हणजे एकंदरीत तुमचा तो जो रासायनिक खताचा जो खर्च आहे तो पण आता कमी झाला असेल? कमी झाला. खत तुम्ही पाहा ना, शेती काय असं भुसभुशीत जमीन होती. याचा वेस्टेज असं आहे, आपण मक्का वगैरे आपण होतं आपलं जे जैविक जे बनतात सेंद्रिय खत. सेंद्रिय खत? हा, सेंद्रिय खत जे बनतात की सेंद्रिय खतापासून हे सेंद्रिय खतापासून पॉवरफुल होऊ शकतो. अच्छा. हा, हे बघा, हे भुसभुशीत जमीन झाली. हे बघा हे लगेच हे एकदम जमीन एकदम भुसभुशीत जमीन म्हणजे एकदम माल बी व्यवस्थित येतो, एकदम पद्धतशीर लगे बिगर खर्ची माल. तर शेतकरी मित्रांनो, हा डबल धमाका आहे. डबल धमाका या अर्थाने तुम्हाला मी सांगतोय कारण यांच्या वेस्टेज पासून या ठिकाणी शेती केली जाते. कारण आता बघतो आपण की रासायनिक खत आपल्या शेतीसाठी आवश्यक आहे त्याच्या वाढीसाठी, परंतु यांनी आता रासायनिक खताचा प्रॉपर वापर टाळलेला आहे आणि 3 एकर क्षेत्र यांच्या वेस्टेज पासून या ठिकाणी जोपासलं जाते. शेतीमधले किती रुपये वाचले तुमचे रासायनिक खताचे? शेतीमध्ये आम्हाला कमीत कमी 30-40 हजार रुपये वाचतात दरवर्षी. आणि उत्पन्नात किती फरक पडतो? उत्पन्नात एकदम जिथे समजा पहिल्याने काय होतं 3 क्विंटल कापूस व्हायचा, आता 7-8 क्विंटल कापूस होता आमच्या शेतामध्ये 1 एकर मध्ये. कशाची कमाल आहे? खताची. आपले जे वरापालनचे जे गोमूत्र आहे ते त्यांचे वेस्टेज जे आहे त्याची कमाल आहे. तुमचं म्हणणं आहे का शेणखतापेक्षा अधिक पॉवरफुल आहे? नाही, पॉवरफुल एकदम. आता याच्यात मक्का राहणार, गहू राहणार, उजक डाळ आपले जे मक्का आपण जे चना म्हणतो ते चना बी टाकतो आम्ही त्याच्या खाद्यामध्ये थोडंफार. म्हणजे शेतीतलं घ्यायची शेतीला द्यायचं? शेतीला द्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक शेळी फार्मला भेट दिलेल्या आहेत. आताचा हा व्हिडिओ युनिक का म्हणतोय की सरांनी जसं सांगितलं आपल्याला की हा डबल धमाका आहे. डबल धमाका म्हणजे काय? एक तर हे तुम्ही पालन करत असताना याच्यामध्ये बिलकुल मर नाहीये आणि एका मादीपासून जवळपास 7 ते 8 किंवा 9, 10, 14 पर्यंत तुम्हाला पिल्ले होऊ शकतात. आणि ते त्यांचं जे वेट गेन आहे, तर सरांनी सांगितलं की 2 महिन्यात त्यांच्याकडे साधारण 20-20 किलोपर्यंत पिल्ले झालेले आहेत. आणि त्यांची विक्री जर विचार केलं तर 4,000, 5,000 अशा प्रमाणात ते विकतात आणि त्यांना मर देखील नाहीये. फक्त तुम्हाला खाद्याचं नियोजन प्रॉपर करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ती सरांनी सांगितलेलं मशीन त्या पॅलेटच्या माध्यमातून त्यांचं खाद्य तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे. याच्यामध्ये एक फायदा, दुसरा आणखी एक जबरदस्त फायदा आहे. जसं तुम्हाला इतर जनावरांपासून तुम्हाला जसं खत भेटतं तसंच या जनावरांपासून यांच्यापासून तुम्हाला खत मिळणार आहे. सरांनी सांगितलं की त्यांच्या शेतीमध्ये 40 ते 50 हजार रुपये त्यांचे फक्त या प्राण्यामुळे वाचलेले आहेत. त्याच्यामुळे न लाजता आर्थिकदृष्ट्या ज्या व्यवसायात आपला फायदा आहे तो तुम्ही केला पाहिजे. आता बरेचसे तरुण शेळी पालनाकडे यायला लागलेत, पण अशाही व्यवसायाकडे या जो तुम्हाला चांगल्या प्रकारचा पैसा मिळवून देणार आहे. आणि गावात जर शेतीला पूरक व्यवसाय जर तुम्ही असे छोटे छोटे सुरू केले तर त्याच्यामधून चांगली तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. कारण शेती जर तुम्ही बघितली आता तर बेभरोशाची झालेली. त्यामुळे असं जर आपण शेतीला जर बॅकअप ठेवलं तर शेतीसोबत असे व्यवसाय केले तर तुम्हाला गावात एक चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण होणार आहे. ज्यांना कुणाला पिल्ले खरेदी करायचे असेल तर सरांचा डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे ते पिल्ले असतील किंवा इतर तुमच्याकडे जनावर असेल त्यांना जर तुम्हाला पॅलेटच्या माध्यमातून जर पौष्टिक खाद्य द्यायचं असेल तर ही मशीन खरेदी करण्यासाठी आपण कंपनीचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुमचे दोन्ही हेतू या व्हिडिओच्या माध्यमातून साध्य होतील असं आपण गृहीत धरूया. आणि एक चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही आता घेऊन आलेलो आहोत. त्या अनुषंगाने आता इथं थांबूयात मित्रांनो. भेटूया एका पुन्हा नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.